मुक्ताज क्रिएशन हँड एम्ब्रॉयडरी क्लास 31. आजच्या या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत टाइप्स ऑफ हेरिंगबोन स्टिच. तर त्यातील पहिला प्रकार आहे सिंपल हेरिंगबोन स्टिच आणि या क्लासमधील हा 51वा स्टिच आहे. तर आपण स्टिच करायला सुरुवात करूया. आपण हे जे स्टिचेस करणार आहे ते सिल्क थ्रेडनी करणार आहे. बघा या प्रकारचा हा सिल्क थ्रेड आहे. स्टिच करण्यासाठी थ्रेडचे 4 पदर घेतलेले आहेत आणि ही 5 नंबरची निडल घेतलेली आहे. तर बघा हा स्टिच करण्यासाठी आपण या साइडनी समोर रिंग समोर न धरता ही जी लाईन आहे ती आपल्या समोर येईल अशी हा भाग असा समोर येईल. हा स्टिच करण्यासाठी ह्या 2 लाईन्स ड्रॉ करून घेतलेल्या आहे. तर पहा या लाईनवर हे जे डॉट्स घेतलेले आहे ते कसे घ्यायचे ते पहा. ही 6 सेंटीमीटर लांबीची लाईन आहे. तर यातील प्रत्येक 1 सेंटीमीटरवर म्हणजे पहा इथून ही सुरुवात होते. इथे एक डॉट घेतलेला आहे, त्यानंतर 1 वर 2 3 4 5 आणि 6 म्हणजे असं या 2 डॉटमधील अंतर 1 सेंटीमीटर घेतलेलं आहे. तर ह्या लाईनमधील अंतर सुद्धा ह्या 2 लाईनमधील अंतर सुद्धा पाऊण 1 आणि 1.25 इंच यापैकी कुठलेही तुम्ही अंतर घेऊ शकता. त्यापेक्षा जास्त घेतलं तर हे अंतर जास्त होईल आणि स्टिचेसचा मोठे स्टिचेस येतील आणि ते कशामध्ये अडकू शकतात. तर पहा नंतरचे हे जे घेतलेले आहेत हे डॉट पहा कसे घेतलेले आहे. पाहू शकता हे 2 डॉट आहे त्याच्यामध्ये हा आला पाहिजे. म्हणजे इथून एक सुरुवातीपासून सुरू केलेला आहे तर दुसरा डॉट हा 1 सेंटीमीटरवर घेतलेला आहे. म्हणजे हा येणारा डॉट हा अर्ध्या सेंटीमीटरवर येतो. मग इथून हा अर्ध्या सेंटीमीटरपासून सुरुवात केली तर हा त्यात इथून ते इथपर्यंतचं अंतर 1 सेंटीमीटर घेतलेलं आहे. म्हणजे ह्या प्रत्येक डॉटमधील अंतर 1 सेंटीमीटर घेतलेलं आहे. याप्रमाणे हे डॉट्स घेतलेले आहे. तर हे दोनामध्ये एक असा हा या 2 डॉट्समध्ये एक असा हा डॉट येतो. याप्रमाणे हे डॉट्स करून घ्यायचे आहे. तर बघा कसं करायचं आहे स्टिच. हा डॉट या लाईनवर येईल, हा डॉट पुढे आहे आणि हा मागे आहे. तर या डॉटवरून सुरू करायचं आहे. पहा इथून निडल वर काढायची आहे. बघा याप्रमाणे. नंतर ह्या खालच्या लाईन डॉटवर एक स्टिच घ्यायचा आहे. बघा कसा घ्यायचा आहे. हा डॉट आहे त्याच्या थोडंसं इकडे आणि तेवढंच अंतरावर थोडंसं पुढे अशी निडल काढायची. इथून खाली टाकायची आणि इथून वर काढायचे. म्हणजे एक छोटासा स्टिच घ्यायचा आहे आपल्याला. नंतर हा असा थ्रेड येईल इथं. आता ह्या डॉटच्या जवळ स्टिच घ्यायचा आहे आपल्याला. आता या डॉटवर स्टिच घ्यायचा आहे. आपण इथे ज्याप्रमाणे स्टिच घेतलं होतं त्याचप्रमाणे इथे घ्यायचं आहे. बघा याप्रमाणे या पूर्ण लाईनवर स्टिचेस घ्यायचे आहे. बघा पुन्हा पहा हा डॉट आहे. तर ह्या डॉटच्या थोडासा अलीकडे आणि थोडंच अंतरावर पुन्हा पुढे निडल वर काढायची आहे. याप्रमाणे हा स्टिच आहे. तुमच्या नक्कीच लक्षात आलं असणार आहे. खूप सोपं आहे. बघा याप्रमाणे ही आपण अशी बॉर्डर तयार करू शकतो. आता तुम्हाला हे स्पीडनी दाखवते. इथे निडल वर काढायचे नव्हते पण ते तुम्हाला दाखवता वर आलेली आहे. तर इथे याच्याबरोबर 1 सेंटीमीटर अंतर घेऊन साधारण 1 सेंटीमीटर अंतर घेऊन निडल खाली टाकते आणि त्याचा एंड करते. बघा याप्रमाणे हा स्टिच आहे आणि खालून गाठ मारून घ्यायची आहे. तर गाठ कशी मारायची तर क्लास 2 मध्ये दाखवलेला आहे. खालून गाठ कशी मारायची तरी मी आता परत तुम्हाला दाखवते. तुम्ही पाहू शकता. हे उलटा करून घ्यायचं आहे. ह्या बाजूच्या स्टिचमध्ये निडल टाकून गाठ मारून घ्यायची आहे. याची गाठ व्यवस्थित मारायची कारण हा सिल्क थ्रेड आहे तो निसटतो. तर व्यवस्थित 2-3 गाठ मारून घ्यायच्या. कॉटन थ्रेडमध्ये एक गाठ घेतली तरी सुद्धा तो निसटत नाही थ्रेड, पण हा निसटतो. त्यामुळे व्यवस्थित गाठ मारा. यानंतर आपण पाहणार आहोत हेरिंगबोन स्टिचचा दुसरा प्रकार व्हिप्ड हेरिंगबोन स्टिच आणि या क्लासमधील 52वा स्टिच. तर हा स्टिच कसा काय ते पाहूया. हा स्टिच करण्यासाठी याप्रमाणे आधी सिंपल हेरिंगबोन स्टिच करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला ते स्पीडनी दाखवते.
तुमचा थ्रेड असा अडकला तर तुम्ही या प्रकारे काढून घेऊ शकता. इथं एंड करायचं आहे. निडल खाली टाकून घ्यायची इथे आणि गाठ मारून घ्यायची. आता इथे केलेला आहे तर मी इथे करते म्हणजे छान दिसेल. याचा एंड नंतर केलेला होता तर याप्रमाणेच करते म्हणजे सगळे स्टिचेस सारखे येतील. इथे एंड करते. आणि गाठ मारून घ्यायची. खालून गाठ मारायची आहे. यामध्ये सुद्धा दाखवलं तुम्हाला गाठ कशी मारायची. याप्रमाणे सिंपल हेरिंग बन स्टिच करून झालेला आहे. आता याच्यावर विफ्ट हेरिंग बन स्टिच करायचं आहे. तर बघा त्यासाठी हा जो स्टिच आहे याच्या खाली निडल काढायची आहे. पहा इथे निडल काढायचे आणि इथून पास करून घ्यायचे याच्या खालून. या स्टिचच्या वरती निडल काढायची अशी. इथे समोर माझ्याकडे असा पकडलेली आहे हेरिंग करायच्या वेळेस. तर इथून निडल काढून घेतल्यानंतर इथून वर निडल काढलेली आहे. इथून ही निडल वर काढून घेतली. नंतर हा जो थ्रेड आहे हा असा इथून असा आला पाहिजे. तर मग हा जो झिगझॅग आहे हे झिगझॅग स्टिच त्याच्या बघा इकडून आता इथून वरून टाकली. त्या स्टिचच्या वरून निडल टाकली आहे मी. आता पुन्हा इकडून म्हणजे ह्या स्टिचच्या खालून निडल येते. पहा हा जो आहे हा स्लॅंटिंग स्टिच त्याच्या खालून निडल येते. याप्रमाणे हा वेब टर्निंग स्टिच आहे. सॉरी हा वेब हेरिंग बन स्टिच आहे. हा याप्रमाणे इथे तर पहा तुमच्या लक्षात आलं असेल की हा जो स्टिच आहे त्याच्या एक वेस खालून टाकायची आणि एक वेस वरून निडल टाकायची. मग काय येतं इथून मी खालून निडल टाकते. आता याच्या वरून ही झाली वरची साईड झाली ही वरतून निडल एकदा टाकली. पुन्हा पहा हा खालचा भाग आहे. इथून निडल टाकली. याच्यावरचा हा भाग आहे तो वरच्या साईडने निडल खाली टाकली. इथे हा ब्लॅक थ्रेड घेतला असता अजून चांगला दिसला असता पण माझ्याकडे नाही आहे ब्लॅक थ्रेड त्यामुळे हा घेतलेला आहे मी. बघा याप्रमाणे तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल. निडल इथे खाली टाकून घ्यायची. ह्या थ्रेडच्या खाली टाकायची निडल. याप्रमाणे हा स्टिच आहे. आता आपण पाहूया पुढचा स्टिच. हेरिंग बन स्टिचचा तिसरा प्रकार आहे टाईड हेरिंग बन स्टिच. त्यासाठी हा सिंपल हेरिंग बन स्टिच करून घ्यावा लागतो. बघा हा स्टिच करून घेतलेला आहे आणि या क्लासमधील हा 53वा स्टिच आहे. बघा याप्रमाणे हा स्टिच करून घेतलेला आहे. आता पुढे पहा हा जो क्रॉस आहे इथे आपल्याला याला टाय करायचा आहे. इथे याप्रमाणे इथे स्टिचेस येतील. बघा इथे नाही येणार. इथे तर हा सुरुवात आहे तर इथे हा क्रॉस आलेला आहे. हा एक थ्रेड असा गेलेला आणि असा आलेला आहे तर हा क्रॉस झालेला इथे. तर इथे हा स्टिच टाय करायचा आहे. हा याप्रमाणे याप्रमाणे हा स्टिच घ्यायचा असतो. हा जास्त दिसण्यासाठी तुम्ही डबल पण घेऊ शकता. तिथे थोडंसं कमी दिसतोय हा कलर तर तुम्ही इथे त्याला डबलही घेऊ शकता. बघा याप्रमाणे हे 4च पदर घेतलेले आहेत तर ते थोडंसं कमी दिसतं तर डबलही घेऊ शकता. तुम्हाला पाहिजे असेल की तो थोडासा जास्त दिसला पाहिजे. कमी दिसतो तो स्टिच तर जास्त जाड दिसण्यासाठी असा डबल स्टिच पण घेऊ शकता. बघा याप्रमाणे इथे मी एकदाच घेते सिंगल स्टिचेस घेते. हा बॉर्डर लाईन स्टिच आहे. बॉर्डर क्रिएट करण्यासाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता आणि या बॉर्डरचा उपयोग तुम्ही साडीमध्ये तसेच ब्लाऊज नेकलाईनसाठी आणि स्लीव्स बॉर्डरसाठी करू शकता आणि तसेच कुर्तीज बॉटमसाठी सुद्धा या बॉर्डरचा उपयोग खूप छान प्रकारे करता येतो.
तर पहा, अशा प्रकारे सुंदर दिसणाऱ्या या बॉर्डर लाईन स्टिचचे 9 ते 10 प्रकार तुम्हाला या क्लासमध्ये शिकायला मिळणार. आता पाहूया हेरिंगबोन स्टिचचा चौथा प्रकार, टाईड हेरिंगबोन स्टिच 2. आपण हेरिंगबोन स्टिचचा तिसरा प्रकार टाईड हेरिंगबोन स्टिच 1 केलेला आहे. आता आपण पाहूया टाईड हेरिंगबोन स्टिच 2. त्यासाठी सुद्धा हा असा सिंपल हेरिंगबोन स्टिच करून घ्यायचा आहे. पहा, या स्टिचमध्ये हे जे वरचं अंतर आहे ते जास्त घेतलेलं आहे. व्हिडिओ स्किप झाला आहे माझ्याकडून, तुम्ही पाहू शकता. पहा, याच्यामध्ये कमी अंतर आहे, त्यामध्ये सगळ्यामध्ये कमी आहे, इथे जास्त घेतलेलं आहे. तर इथे हा स्टिच करायच्या वेळी सुद्धा तुम्ही याप्रमाणे अंतर घेऊ शकता किंवा असंही घेऊ शकता. तुम्हाला ज्याप्रमाणे आवडेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. पहा, इथे स्टिच संपलेला आहे, एवढा स्टिच करून झालेला आहे. आता हा थ्रेड घेतला आहे आणि याच्या 8 पदर घेतलेले आहे. तुम्ही 4ही घेऊ शकता आणि सेम नीडल घेतलेली आहे. या स्टिचमध्ये आपण इथे टाय केलेलं आहे ह्याला. तर इथे या स्टिचमध्ये या क्रॉसलाच टाय करायचं, पण असा आडवा न करता असा उभा करायचा आहे. बघा, नीडल इथे काढून घ्यायचे दोन्हीच्यामध्ये, इथून टाय करायचं याप्रमाणे. इथून मधल्या साईडने निडल वर काढा, म्हणजे तो व्यवस्थित टाय केला जातो. बघा, थोडंसं असं याप्रमाणे. इथून निडल वर काढली म्हणजे बघा, इथून निडल वर काढली की आपण त्याला याप्रमाणे थोडंसं सरकवून टाय करू शकतो. सुंदर दिसतो. बघा, असं थोडंसं निडल ओढून घ्यायचं, निडलने ओढून घ्यायचं. याप्रमाणे हा स्टिच पूर्ण झालेला आहे. खाली गाठ मारून घ्यायची. पहा, याप्रमाणे हेरिंगबोन स्टिचचे या क्लासमध्ये 4 प्रकार शिकून झालेले आहे आणि स्टिच 54 पर्यंत झालेला आहे. आता या पुढील स्टिचेस पाहूया पुढच्या क्लासमध्ये. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर भेटूया पुढचा क्लास 32 मध्ये हेरिंगबोन स्टिचचे उर्वरित प्रकारांसोबत. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.